नमस्कार, मी पूजा. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण बऱ्याचदा तणावाखाली असतो. आयुष्यातील अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. यासाठीच आध्यात्मिक यात्रा जरूर करावी असं म्हटलं जातं. अशाच विविध आध्यात्मिक यात्रा नियोजित करण्यासाठी प्रसिद्ध असणारे सुप्रसिद्ध राज्यज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी आज आपल्या सोबत आहेत. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया आणि लगेचच आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. गुरुजी, सगळ्यात आधी आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. साईराम. आदेश. नक्कीच. तर आपण गुरुजींची थोडक्यात ओळख करून घेऊया. गुरुजींबद्दल बोलायचं झाल्यास ते प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे. ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली. गेल्या 19 वर्षापासून प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजींनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन केले. श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्राची 7 पिढ्यांची म्हणजेच 350 वर्षांची परंपरा सुद्धा लाभलेली आहे. सूक्ष्म रिडिंग, कुंडली मार्गदर्शन, वास्तुदोष निवारण, प्रश्नकुंडली, पंचयाग, महालय श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनासहित धार्मिक यात्रा प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी मार्फत आयोजित केल्या जातात. चारधाम यात्रा असेल, नर्मदा परिक्रमा, तिरुपती कोल्हापूर यात्रा, हम्पी यात्रा, पंढरपूर यात्रा, गिरनार यात्रा, कैलास मानसरोवर यात्रा अशा अनेक यात्रा वर्षभरात नियोजित केल्या जातात. स्वतः ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या यात्रेत देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधीही यजमानांकडून करून घेत असतात, ज्यानं त्यांच्या आयुष्यातील अनेक अडचणींवर मात करत सुखाचा मार्ग त्यांचा मोकळा होतो. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे येथे आपण गुरुजींना नक्कीच भेटू शकता. तसंच गुरुजींचं शैक्षणिक क्षेत्रातही मोठं योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची स्वतःची सीबीएसई शाळा सुद्धा आहे. श्री माधव गुरुजी यांची विशेष ओळख म्हणजे ते नर्मदा तटवासी आहेत. ओंकारेश्वरला माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान नावाचा स्वतःचा त्यांचा आश्रम आहे. अध्यात्माचा प्रसार प्रचार करण्याचा हेतू सुद्धा त्यांचा आहे. तसंच सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गोमातेच्या सेवेसाठी, गोरक्षणासाठी कामही माधव स्पर्श मध्ये सुरू असतं. तर असे हे माधव गुरुजी आपल्या स्टुडिओमध्ये. लगेचच आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. गुरुजी, अत्यंत महत्वाचं आहे ॲस्ट्रोलॉजी बद्दल प्रत्येकानं जाणून घेणं. तर सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा आहे, आध्यात्मिक प्रवास असेल आणि यात्रेकरूचं जीवन असेल, ॲस्ट्रोलॉजी, कर्म या दोघांचा काही संबंध आहे का? तो असेल तर कसा असेल? आणि याबद्दल जर का आपल्या प्रेक्षकांना माहिती जाणून घ्यायची असेल, नक्कीच सगळ्यांना उत्सुकता असेल, याबद्दल काय सांगू शकता? मॅडम, ॲस्ट्रोलॉजी आणि प्रवास या दोन्ही गोष्टी अत्यंत जवळच्या आणि महत्त्वाच्या आहेत. का तर ॲस्ट्रोलॉजी म्हणजे फक्त एवढंच नाही की त्याच्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये काही समस्या आहे आणि त्याच्यावरती समाधान आहे, म्हणजे की तुम्हाला काही अडलं आणि तुम्ही येऊन प्रश्न विचारायचा आणि त्याचं उत्तर मिळणं, म्हणजे ॲस्ट्रोलॉजीमध्ये नाही आहे. ॲस्ट्रोलॉजी हे आहे की तुमचं संपूर्ण, की तुम्ही जीवनाला आल्यानंतर तुमचा अख्खा परिचय, तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या आयुष्यात काय होणार आहे, ही सगळी माहिती त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. आणि ती उपलब्ध होत असताना त्यावेळेला आपल्याला म्हणजे की आपण ती सगळी समजून घेणं आणि त्याप्रमाणे आपण जीवन जगणं, ह्या संपूर्ण क्रमपट जो आहे हा क्रमपट ॲस्ट्रोलॉजीमध्ये करून घेतला जातो. आता ॲस्ट्रोलॉजी बघाल तर फक्त समस्या आणि समाधानाचं शास्त्र नाही, तर त्याच्यामध्ये मार्गदर्शन आहे की प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला गाईडलाईन मिळते, प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला उपाय मिळतात. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्याच्यापासून ज्ञान संपन्नता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे ज्ञान मिळण्याचं सर्वात मोठं सेंटर कुठलं असेल तर ॲस्ट्रोलॉजी असेल. आज सुद्धा 6 शास्त्र जर तुम्हाला शिकायची असतील, म्हणजे ज्याच्यामध्ये व्याकरण आलं, ज्याच्यामध्ये निरुक्त आलं, ज्याच्यामध्ये कल्पसूत्र आलं, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील तर पहिले तुम्हाला ॲस्ट्रोलॉजी शिकावी लागते. त्यावेळेला तुम्ही पुढे 6 शास्त्र शिकू शकता. ॲस्ट्रोलॉजीमध्ये तुम्ही एंट्रन्स झाल्याशिवाय बाकीच्या शास्त्राची ओळखच होऊ शकत नाही. तर ज्ञानाचं प्रमुख सेंटर काय असेल तर ॲस्ट्रोलॉजी आहे. मग ॲस्ट्रोलॉजीमध्ये आपण आल्यानंतर ज्ञान संपादन करत असेल तर ज्ञान मिळण्याच्या 3च जागा आहेत. एक म्हणजे की चांगल्या वाचनामध्ये चांगलं ज्ञान मिळतं, चांगल्या संगतीमुळे आपल्याला चांगलं ज्ञान मिळतं, आणि तिसरं चांगलं ज्ञान जे आपल्याला प्रवासामध्ये मिळतं. तर प्रवासामध्ये मिळणारं ज्ञान, त्याच्यानंतर चांगल्या संगतीमध्ये मिळणारं ज्ञान आणि वाचनामध्ये मिळणारं ज्ञान, या तिन्हीचा जर सांगड घालायचा असेल तर ज्यावेळेला तुम्ही आध्यात्मिक यात्रा करता त्यावेळेला आध्यात्मिक यात्रेमध्ये या तिन्ही गोष्टीची सांगड घातली जाते की तुम्हाला चांगला सत्संग मिळतो. सेकंड थिंगमध्ये की खूप सारं वाचन करून तुम्हाला जे नॉलेज मिळेल ते तुम्हाला सत्संगाच्या मार्फत मिळतं. आणि तिसरं म्हणजे की जे प्रवासी तुम्हाला मिळतात, जे सहप्रवासी असतात, ज्यांच्याबरोबर बोलल्यानंतर पूर्णपणे सगळ्या तुमचं जीवनपट इझी होऊन जातो, म्हणजे आणि
आपल्या आयुष्यामध्ये काय काय जमेच्या बाजू आहेत त्या तुम्हाला कळतात. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण आपल्याला कमीच लेखत असतो, अरे माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझ्या जीवनामध्ये असं आहे, माझ्या जीवनामध्ये तसं आहे. ज्यावेळेला आपण 10 लोकांच्या बरोबर जातो त्यावेळेला कळतं की आपलं खूप सारं व्यवस्थित आहे आणि आपल्याकडे खूप सारं चांगलं आहे. आपण भरपूर पॉझिटिव्ह आहोत, आपल्याकडे ऊर्जाही भरपूर आहे आणि त्या पॉझिटिव्हिटीमध्ये मग आणखीन वाढ होते आणि तुमचा महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आत्मविश्वास वाढतो. आणि मग हे ज्ञान त्याच्यामध्ये संपादित असताना जसं की ॲस्ट्रोलॉजी माध्यमातून हा संपूर्ण आपण धार्मिक यात्रा करतो, प्रत्येक ठिकाणी आपण घेऊन जातो. जर तुम्ही बघितला चार्ट तर प्रत्येक महिन्याला कुठे ना कुठे यात्रा आहे. तर ते यात्रामध्ये नेण्याचा उद्देश हाच आहे, म्हणजे की आज ॲस्ट्रोलॉजीमध्ये कितीतरी लोक येतात, त्याच्या वेळेला त्यांच्या जीवनामध्ये समस्या घेऊन येतात. तर कितीतरी लोक असेही येतात की ज्यांच्या जीवनामध्ये आता पुढे काय हा त्यांना प्रश्न आहे म्हणजे, आणि त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुमच्यामध्ये परिवर्तन यायला पाहिजे. जिथपर्यंत तुमच्यामध्ये परिवर्तन येत नाही, नो चेंज नो लाईफ. म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा पण गीतेमधून संदेश देतात की परिवर्तन ही संसार का नियम आहे. तुमच्यामध्ये बदल यायला पाहिजे. मग तो बदल एक्झॅक्टली असा पाहिजे की ज्या बदलामध्ये तुमचा बदलही झाला पाहिजे, पण त्याच्याबरोबर तुम्हाला ज्ञानही मिळालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमचा आत्मविश्वासही वाढायला पाहिजे. मग ही सगळी सांगड येते ती आध्यात्मिक यात्रेमध्ये घातली जाते. त्यामुळे ज्योतिषशास्त्राचा म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीचा आणि आध्यात्मिक यात्रेचा मोठा म्हणजे की सिक्वेन्स आहे, मोठा त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये संबंध आहे. याच्या पलीकडे आपण जाऊन बघितलं तर मी स्वतः यात्रेमध्ये असतो. अशी कुठलीही यात्रा त्याच्यामधली नाही की जी यात्रा तुम्हाला बसून दिला आणि मी टाटा करणार आहे. म्हणजे मी प्रत्येक यात्रेमध्ये पूर्ण तुमच्या बरोबर आहे आणि मी यात्रेमध्ये बरोबर असल्यानंतर तुम्ही ह्या वेळेला म्हणजे की आता हम्पीचे वगैरे फोटो तुम्ही बघताय तर गाडीमध्ये सुद्धा सत्संग चालू असतो. म्हणजे ज्यावेळेला आपण एखादा प्रवास करत असतो त्यावेळेला प्रवासामध्ये सुद्धा लोकांचे आध्यात्मिक प्रश्न असतात, ते आपण विचारत असतो. आध्यात्मिक वेगवेगळी उदाहरणं त्यांना देत असतो आणि कुठलीही गोष्ट उदाहरणांनी खूप चांगली समजते. म्हणजे तर त्याच्यामध्ये ते सत्संग करत असताना त्याच्यामध्ये ते सगळं नॉलेज मिळत राहतं आणि त्याच्यामुळे खूप साऱ्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर होत जातात आणि आपण अगदी मनमोकळे होतो. म्हणजे ह्याच्यामध्ये अगदी एक उदाहरण द्यायचं झालं तर आमचा समीर म्हणून खूप चांगला मित्र आहे आणि त्याचे वडील मिलिटरीमधून रिटायर झाले. आता वास्तविक पाहता मिलिटरीमध्ये 15 वर्षात माणूस हो. रिटायर होतो आणि रिटायर झाल्याच्या नंतर त्यांनी असं ठरवलेलं की मी आता ह्याच्यापुढे नोकरी नाही करणार. म्हणजे मी मिलिटरीमध्ये जॉब करून आलोय, देशाकरता मी काम केलंय, तर आता मी इतर ठिकाणी कुठे नोकर म्हणून नाही जाणार काम करायला. मी माझा स्वतःचा व्यवसाय करेन आणि त्याच्यामध्ये हे करेन. मग व्यवसाय करताना लोकांचं त्यांच्याबरोबर जमणं, घरी आल्यानंतर घरच्यांबरोबर जमणं, या सगळ्या गोष्टी खूप टफ वाटत होत्या. आणि समीर म्हटलं की बाबांचा स्वभाव असा आहे की त्यांना थोडं जरी काही खट्ट झालं ना तरी माझं ते घर सोडून जातील. अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? मी म्हटलं बघ आता नर्मदा परिक्रमा आहे, तू पप्पांना नर्मदा परिक्रमेला पाठव, बाकी सगळं माझ्यावर सोड. आणि नर्मदा परिक्रमेमध्ये ते यायला तयारच नव्हते. कसेबसे घरच्यांनी तयार केले. मला म्हणले काय करू, मी यात्रेला येणार. म्हटलं माझ्या बाजूची सीट तुम्हाला आहे. आणि समीरचे बाबा 15 दिवस नर्मदा परिक्रमामध्ये आले. त्या परिक्रमेमध्ये ते इतके हॅबिच्युअल झाले की मी सगळीकडे त्यांना कामाला लावलं, माझ्या बाजूला बसवलं. त्यामुळे कुठलं काम करायचं माझ्यावर आलं की ते म्हणायचे गुरुजी तुम्ही थांबा मी करतो, की त्यांना पुढे जाऊन करायला लागायचं. पंगत वाढण्यापासून आचार्याच्या इकडे एखाद्या हाताखाली काम करायचं असेल ते सुद्धा समीरच्या बाबांनी केलं. आणि त्याच्यामध्ये ते इतके हॅबिच्युअल झालं ना की घरी आल्याच्या नंतर ते पूर्णपणे बदलले गेले. म्हणजे त्यांचा एक जो होरा होता, प्रत्येक गोष्टीमध्ये कडकपणा होता, डिसिप्लिन त्यांचं जसं तसं राहिलं. आणि मला वाटतं की यात्रेमध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगलं डिसिप्लिन आम्हाला दिलं. म्हणजे खरोखर त्यांनी सांगितलं की गुरुजी आपल्याला हे चेंजेस करायला पाहिजे, गुरुजी आपल्याला असं करायला पाहिजे. म्हणजे ती डिसिप्लिनमध्ये यात्रा पण झाली. हा मला फायदा झाला त्यांचा, पण त्याच्याबरोबर त्यांचा हा फायदा झाला की 100 लोकांच्या बरोबर ज्यावेळेला यात्रा करतायत त्यावेळेला त्या 100 मधल्या 99 लोकांची दुःख त्यांना समजली, 99 लोकांचे प्रॉब्लेम त्यांना समजले. त्यावेळेला 1% त्यांना स्वतःचा कळला की आपण सर्वतोपरी आहोत, आपण संपन्न आहोत आणि आता आपण याच्या पुढे जर कुणाला हे वाटण्याकरता बाहेर पडलो तर निश्चितपणे आपलं भलं होईल. आणि त्याप्रमाणे पुढे ते आले. पुढे त्यांनी व्यवसाय सुद्धा सुरू केला आणि व्यवसाय सुद्धा चांगला आहे आणि घरी सुद्धा वातावरण चांगलं आहे. म्हणजे हा जो बदल घडवायचा असेल तर तो आध्यात्मिक यात्रेमध्ये खूप चांगला घडतो. त्यामुळे माझं प्रामुख्याने हे करण्यामागचा उद्देशच हा आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये परिवर्तन यायला पाहिजे आणि परिवर्तन आणायचं असेल तर आध्यात्मिक यात्रेसारखा दुसरा चांगला योग नाही. नक्कीच. मला वाटतं गुरुजी या सगळ्याबद्दल जाणून घ्यायचंय. तर तुम्हाला सुद्धा ॲस्ट्रोलॉजी आणि इतर काही समस्यांबद्दल, तुमच्या समस्यांबद्दल मार्गदर्शन गुरुजींकडनं जाणून घ्यायचं असेल तर 20, 21 आणि 22 नोव्हेंबरला ठाण्यामध्ये ॲस्ट्रोलॉजीचं एक्झिबिशन होणार आहे. या एक्झिबिशनला तुम्ही नक्की भेट द्या. गुरुजी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे आणि सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत हे एक्झिबिशन भरणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला काही शंका असतील किंवा ॲस्ट्रोलॉजीबद्दलची काही अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर गुरुजींचा एक YouTube चॅनल आहे, प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी YouTube चॅनल. या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला अपडेट येईल आणि त्याबद्दल सुद्धा तुम्हाला शंकांचं निरसन नक्कीच होईल. या कार्यक्रमामध्ये एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे. लगेचच भेटतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा गुरुकिल्ली यशाची.
गुरुकिल्ली यशाचीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण अध्यात्म यात्रा, ॲस्ट्रॉलॉजी या सगळ्याबद्दलची माहिती जाणून घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत श्री माधव गुरुजी. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाची सूचना अशी आहे तुमच्यासाठी की 20, 21 आणि 22 नोव्हेंबरला ज्याप्रमाणे ठाण्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजीचं एक्झिबिशन होणार आहे, त्याचप्रमाणे 12, 13 आणि 14 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये एक एक्झिबिशन होणार आहे. या एक्झिबिशनला सुद्धा गुरुजी स्वतः उपस्थित असणार आहे. सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत हे एक्झिबिशन असणार आहे. तुम्हाला सुद्धा ॲस्ट्रॉलॉजी बद्दलच्या किंवा तुमच्याविषयीच्या काही शंका असतील तर या शंकांची उत्तरं तुम्हाला नक्कीच गुरुजी तिथे देऊ शकतील. तर गुरुजी, ज्या पद्धतीनं तुम्ही पहिल्या प्रश्नात उत्तर दिलं होतं की अध्यात्म यात्रा आणि ॲस्ट्रॉलॉजी यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे, आणि त्याचप्रमाणे तुम्ही म्हणाला होता की अध्यात्म यात्रा तुम्ही सुरू केलेल्या आहेत आणि या यात्रांना उदंड असा प्रतिसाद सुद्धा मिळतोय. तुम्ही वेगवेगळ्या यात्रा आतापर्यंत केलेल्या आहेत आणि त्यातली हम्पीची जी यात्रा आहे ती खूप सक्सेस झालेली असं आम्ही ऐकलेलं आणि पाहिलेलं सुद्धा आहे. नेक्स्ट जी यात्रा आहे ती तुम्ही श्रीलंकेची करताय. हम्पी यात्रा, श्रीलंका यात्रा, यामागचं नेमकं कारण काय आहे? यामध्ये नेमकं काय असणार आहे, काय सांगू शकता? मॅडम, जसं यात्रा करत असताना लोकांचंही काय म्हणणं आहे किंवा त्यांना कुठे जायला आवडेल, या सगळ्या गोष्टी म्हणजे की आपण जाणून घेत असतो. आणि आता अयोध्येला राम मंदिर बनल्यापासून प्रत्येकाचा असा ओढा आहे की नाही आपल्याला अयोध्येला जायचंय म्हणून. तर खूप साऱ्या लोकांचं हे असतं की अयोध्येला जायचंय. मग त्यावेळेला जसं माझ्याबरोबर काम करणारी टीम आहे, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की गुरुजी, आता अयोध्येला जर आपण ट्रिप काढली तर लोकांना जाण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे म्हणून. तर म्हटलं बिलकुल चांगली गोष्ट आहे, पण तो आपली काही टूर आहे तर त्याच्या पाठीमागे आपले काही उद्देश आहेत. म्हणजे ज्या उद्देशाने आपण जातोय, जर आपल्याला अयोध्येला जायचं असेल तर आपल्याला पहिले हम्पीला जावं लागेल, मग आपल्याला श्रीलंकेला जावं लागेल आणि मग आपल्याला अयोध्येला जावं लागेल. सगळे म्हणले असा का प्रवास करत जायचा? मी म्हटलं बघा, रामाचं जे आहे ते रामाचं कार्य जिथपर्यंत आपल्याला समजत नाही तिथपर्यंत आपण अयोध्येमध्ये जाऊन फक्त राजा झालेला राम बघितला तर आपल्याला काही समजणार नाही. राम हे जे व्यक्तिमत्व आहे, या व्यक्तिमत्वाचा आपण पहिले अभ्यास करायला पाहिजे. आणि आध्यात्मिक दृष्ट्या किंवा आता आपण जर जग बघितलं तर झपाट्याने विश्व बदलतंय. म्हणजे तुम्ही बघाल तर रोज अपडेशन प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. मग या अपडेशन मध्ये कुठेतरी माणसाने स्वतःच्या बाबतीत सुद्धा अपडेट व्हायला पाहिजे. आणि आताच बघा, लास्ट टाइमच्या याच्यामध्ये एपिसोडमध्ये आपण सांगितलं होतं की पुरुषार्थाची प्रत्येकाला जाणीव व्हायला पाहिजे. आज प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येकाला मान्य आहे की बाबा माझ्यामध्ये पुरुषार्थ आहे, परंतु त्या गोष्टीमध्ये माणूस कार्यच करत नाही आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये कार्य करतोय. तर त्याला त्याच्या पुरुषार्थाची जाणीव व्हायला पाहिजे आणि त्याच्या पुरुषार्थामध्ये ज्या वेळेला तो पूर्णपणे काम करेल त्याच्या वेळेला तो पूर्ण यशस्वी होईल. आणि हा संकल्प कुठेतरी सुरू झाला, तो भगवान रामांपासून चालू झाला. रामांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःचा पुरुषार्थ पूर्णपणे जपला. त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखलं जातं. म्हणजे आणि मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे त्यांनी पुरुषोत्तम पूर्णपणे होऊन पुरुषार्थाच्या मर्यादा कधी ओलांडल्या नाहीत. म्हणजे त्या मर्यादेत राहून पूर्णपणे स्वतःचा जीवन कालावधी त्यांनी जगून दाखवलाय. दुसरं मूर्तिमंत उदाहरण, त्याच्यामध्ये मूर्तिमंत पुतळा जो आहे तो भगवान प्रभू रामचंद्र आहेत. परंतु या पुरुषार्थाचा जर महामेरू बघायचं झालं तर महामेरू आपले हनुमंत आहेत. खरोखरी प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक आयडॉल असेल ना, तर सगळ्यांनी हा आयडॉल म्हणून हनुमानाचा विचार करायला पाहिजे, मारुती रायांचा विचार करावा लागेल. का तर खरोखरी त्यांनी जगलेलं आयुष्य इतकं उत्कृष्ट आहे. आणि त्याप्रमाणे त्यांचे जे एक मॅनेजमेंट आहेत त्याचं आपण शिकलो की आपल्या जीवनामध्ये जो पुरुषार्थ ते जगले तो पुरुषार्थ आपण आपल्या आयुष्यामध्ये आणू शकलो तर आपलं आयुष्य 100% सक्सेस होऊ शकतं. आणि मग प्रभू रामचंद्रांना अयोध्येमध्ये भेटायला गेलो तर आपल्याला कुठेतरी राम समजतील आणि कुठेतरी रामांना भेटण्यात सुद्धा त्यांना सुद्धा बरं वाटेल की आपण त्या पुरुषार्थ त्यांच्याकडनं शिकण्याकरता आलेलो आहोत आणि त्यावेळेला आपण तो आत्मसात करू शकतो. तर त्याप्रमाणे जसं कालाय तस्मिन् नमा, काळ बदलतोय, विश्व जसं झपाट्याने बदलतंय, तसं रामायणातला प्रत्येक प्रसंग आहे ना मॅडम, याचा तुम्ही जर अर्थ आता कलियुगापासून कलियुगामध्ये काढला किंवा आता त्या प्रसंगामध्ये बघितलं तर खरंच खूप वेगळी काय आहे. म्हणजे एक रामायण जे आहे ते रामायण इतकं अगदी आपण आता म्हणतो ना तसं 3D डायमेन्शन मध्ये पूर्णपणे आहे की प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक काळाला त्याची वेगवेगळी उत्तरं आहेत. म्हणजे तर आताच्या काळानुसार कलियुगामध्ये रामायणातला प्रत्येक प्रसंग कसा बघायला पाहिजे तो आपल्याला ज्यावेळेला समजेल त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पुरुषार्थ कळेल. आणि पुरुषार्थ नुसता कळून उपयोग नाही. आपण सगळेजण खूप ज्ञानी आहोत, आपल्याला सगळ्यांना खूप नॉलेज आहे, परंतु ती गोष्ट आयुष्यामध्ये वापरायची कशी हे आपल्याला कळत नाही. आणि गरजेचं आहे की आपल्याला ते जाणून घेणं. आपल्यामध्ये आहे ते आपल्याला माहिती आहे, पण ते आपल्यामधलं अस्तित्वात कसं आणायचं, त्याचा वापर कसा करायचा, याची सर्वात सोपी हातोटी कुठे असेल तर भगवान हनुमंतरायांच्या चरित्रामध्ये आहे. आणि त्यांचं जर चरित्र ऐकायचं असेल तर त्यांच्या चरित्रामध्ये किंवा इवन दो रामायणामध्ये, रामायण संपूर्ण कांडांच्या स्वरूपामध्ये आहे. तुम्हाला माहिती की प्रत्येक याच्यामध्ये बालकांड वगैरे अशी कांड आहेत. ह्याच्यामध्ये 2 कांड आहेत ज्या कांडमध्ये पूर्णपणे भगवान प्रभू रामांचे पण पुरुषार्थ येतात आणि त्याच्यामध्ये हनुमानाचे पण पूर्णपणे पुरुषार्थ येतात. तर सुंदर कांड जे येतं की सुंदर पर्वतावरनं हनुमानांनी छलांग घेतली, तो हम्पीमध्ये आहे.
त्यामुळे हम्पी टूर आम्ही पूर्णपणे सगळी किष्किंधा नगरी करतो आणि किष्किंधा नगरीमध्ये अंजनेय पर्वतावर जातो त्यावेळेला आपण तो सुंदर पर्वत दाखवतो की बघा सुंदरकांडाची सुरुवात ते सुंदरकांड इथून चालू झालं. या सुंदर नावाच्या पर्वतावरनं त्यांनी उडी घेतली, तिकडनं त्यांनी पूर्णपणे झेप घेतले आणि मग तो श्रीलंकेमध्ये गेलाय. तर मग हा सगळा किष्किंधा नगरीचा इतिहास आहे, तो हम्पी टूर मध्ये येतो. मग त्याच्यामध्ये एक राम आपल्याला कळायला लागतो, त्याच्यामध्ये हनुमान आपल्याला पूर्णपणे कळायला लागतो आणि आत्ताच्या कलियुगाच्या दृष्टिकोनातून रामाचं आणि हनुमानाचं कॉम्बिनेशन आणि याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडनं आपल्याला घेण्याच्या गोष्टी, आपल्याला पुरुषार्थ हा पूर्ण साध्य होतो. आणि मग त्याच्या पुढचा पुरुषार्थ, त्याच्या पुढे हे कसं वापरायचं हे जर शिकायचं असेल तर श्रीलंकेमध्ये जिथे सुंदरकांड, जिथे अशोक वाटिकामध्ये हनुमान प्रगटले आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सीतामयाला कसं त्या ठिकाणी भेटले आणि मग तो संदेश दिला, पुढे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी गेले आणि रामाने तिथे रावणाबरोबर युद्ध केलं, म्हणजे दोघांचंही पुरुषार्थ त्या ठिकाणी आहे. पुढे युद्धकांड येतं, तर युद्धकांड आणि सुंदरकांड हे दोन्ही ज्या वेळेला समजेल ना त्यावेळेला राम तुम्हाला समजतील, त्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये रामाचा पुरुषार्थ येईल, त्यावेळेला तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम व्हाल आणि या सगळ्या गोष्टीचा तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक पैलूमध्ये तुम्ही वापर करू शकाल. तर तो करता यावा याच्याकरता पुढची टूर श्रीलंका आहे की श्रीलंकेला घेऊन जाऊन आपण तिथे गेल्यानंतर जे सुंदरकांड आहे ते सुंदरकांड पूर्णपणे समजावून सांगणार की त्याच्यामध्ये गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी परिचय देताना आपला परिचय कसा असावा हा सुद्धा आपल्याला हनुमानाकडनं घेण्यासारखा आहे आणि खरोखर ते आपल्या आयुष्याचे आयडल होऊ शकतात आणि त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतं. नुसतं नोकऱ्या बदलणं म्हणजे परिवर्तन नाही, दुसरा व्यवसाय चालू करणं म्हणजे परिवर्तन नाही, या घरातून 1 BHK मधून 2 BHK मध्ये राहायला गेलो म्हणजे परिवर्तन नाही. परिवर्तन आहे त्याच्यामध्ये समाधानाची प्राप्ती व्हायला पाहिजे, त्याच्याने सुखाची प्राप्ती व्हायला पाहिजे आणि हे जर परिवर्तन शिकायचं असेल तर तुम्हाला तुमचा पुरुषार्थ भक्कम करावा लागेल आणि तो कसा वापरायचा हे तुम्हाला शिकवावं लागेल. आणि हे शिकायचं असेल तर श्रीलंका यात्रेला आवर्जून या सगळ्यांनी की त्याच्यामध्ये तुम्हाला युद्धकांड, सुंदरकांड या दोन्हीचा पूर्णपणे अनुरूप त्या जागेवर जाऊन ते ऐकण्यामध्ये जे समाधान आहे, त्या जागेवर जाऊन ते श्रवण केल्यानंतर जो बेनिफिट आहे तो बेनिफिट तुम्हाला पूर्णपणे मिळेल आणि याच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना त्याचा वापर करता येईल. म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये एक इंटरनॅशनल टूर व्हावी, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला राम कळावा, तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे आयडॉल हनुमानच व्हावेत, या दृष्टिकोनातून श्रीलंकेची यात्रा आहे. तर मला वाटतं गुरुजी, मला तुमच्याकडनं अजून बरंच काही जाणून घ्यायचंय, मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की तुम्हाला सुद्धा श्री माधव गुरुजी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क करायचा असेल किंवा प्रत्यक्ष त्यांना भेटायचं असेल तर प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटरच्या कॉल सेंटरला तुम्ही नक्की कॉल करा आणि तुमचा कॉल जर त्या ठिकाणी उचलला गेला नाही तर पुन्हा तुम्हाला सेंटरवरून कॉल येईल. तुम्ही नक्कीच त्यांच्याशी संपर्क करा आणि गुरुजींना प्रत्यक्ष जाऊन भेटा. तर गुरुजी, ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणालात आता की ॲस्ट्रॉलॉजी आणि यात्रा यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे, त्याचप्रमाणे श्रीलंका यात्रा का महत्वाची आहे आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा राहिलेला आहे की प्रत्येक माणूस जो असतो तो कष्टासाठी प्रयत्न करत असतो किंवा खूप कष्ट करत असतो आणि कष्ट करून प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी तर बरेच प्रयत्न करत असतो, पण काही माणसांमध्ये असं होतं की कष्ट केल्यानंतर सुद्धा बऱ्याच अडचणी येतात आणि हवी ती गोष्ट त्यांना वेळोवेळी मिळत नाही. असं का होतं, यामागचं कारण काय आहे आणि हे सुद्धा कारण आपण सूक्ष्म रिडिंग मधनं शोधू शकतो का आणि त्यावर मात करू शकतो का? 100% मॅडम, सूक्ष्म रेटिंग याच्यामध्ये सगळ्या गोष्टी की तुम्हाला पडलेले स्वतःच्या बाबतीतले प्रश्न, याच्या व्यतिरिक्त नैसर्गिक कुठले प्रश्न असतील किंवा दुसरी कुठली आपत्ती असेल तर याच्याबाबत देखील पूर्णपणे मार्गदर्शन त्याच्यामध्ये उपलब्ध असतं, त्याच्यामध्ये मार्गदर्शन त्याच्यामध्ये प्राप्त होऊ शकतं. आणि हा जो प्रश्न तुम्ही विचारलाय मला वाटतं प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असतं, कारण जो तो प्रगती करता कष्ट करतोय, जो तो स्वतःचं भलं करण्याकरता प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये वाटोळ होत नाहीये पण निश्चितपणे भलं पण होत नाहीये. आणि प्रगती असं नाही की कोण की त्याची प्रगतीच होत नाही, परंतु ती मनासारखी होत नाहीये. म्हणजे जेवढे कष्ट घेतल्यानंतर त्या कष्टाच्या एक्सेप्टेशननी जे यश मिळायला पाहिजे ते यश मिळत नाहीये. म्हणजे आणि मग ते न मिळण्यामागे नक्की काय कारण आहे हे प्रत्येकाच्या मनामध्ये असतं आणि मग प्रत्येकाला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टींमध्ये माणूस परिस्थितीला जबाबदार धरतो. अरे करोना आला म्हणून माझ्या आयुष्यामध्ये असं झालं, अरे तो माझ्याशी तसं वागला म्हणून मग ते आज असं आहे, अरे तिथे मी गेलेलो तिथे माझं काम झालं असतं तर असं झालं असतं. परंतु माणूस स्वतःकडे कधीच वळून बघत नाही की बाबा माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, माझ्यामध्ये अशी काय खोट आहे की ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये मला समोर दिसतात पण माझ्या आयुष्यामध्ये प्राप्त होत नाहीयेत. मी एवढी मेहनत करतोय पण मला हवं तसं यश मिळत नाहीये. मी एवढं सगळं करतोय पण एवढं करून माझं जमतेम परिवार म्हणजे की 2 टायमाचं मला जेवायला मिळतंय, त्याच्या पलीकडे माझी परिस्थिती जात नाही, माझा परिवारच तेवढ्यावरच चालतोय. मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये गांजून जाऊन त्याचं उत्तर शोधण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतो आणि हे ज्या वेळेला उत्तर शोधण्याचा प्रयत्न कराल त्याच्या वेळेला इकडे तिकडे न बघता तुम्ही खरोखरी सूक्ष्म रिडिंग बघा, तुम्ही प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये या, तुमचा हा प्रश्न घेऊन या, तुम्हाला निश्चितपणे याच्यामध्ये मार्गदर्शन होईल. आता याच्यामध्ये हा प्रश्न किंवा या संदर्भामधले प्रश्न घेऊन हजारो लोक येत असतात, म्हणजे त्याच्या वेळेला त्यांचं सूक्ष्म रिडिंग ज्या वेळेला होतं त्याला सूक्ष्म रिडिंगमध्ये प्रामुख्याने जी येणारी घटना आहे की पाठीमागच्या जन्मामध्ये यांनी असं काय कर्म केलंय की त्या कर्मामध्ये होतं. त्याच्यामध्ये एक सुंदर हे होतं की या पाठीमागच्या जन्मामध्ये एक हुशार व्यक्तिमत्व होतं, जसं आत्ताच्या
याच्यामध्ये समाजामध्ये वकील वगैरे असतात की ऍडव्होकेट असतो, तो आपल्याला सांगतो प्रत्येक गोष्ट. तर त्याप्रमाणे या लोकांचं काम असं सल्ले देणं होतं, की तो खूप हुशार होता आणि लोक त्याच्याकडे सल्ले मागायला यायचे. तर ही व्यक्ती जी आहे ते प्रत्येकाला सल्ले देत असताना त्याच्यामध्ये प्रत्येकाला अर्धवट सल्ले देणं, रॉंग सल्ले देणं, त्याच्यानंतर जे क्रमप्राप्त आहे त्याच्यामध्ये म्हणजे जी परिस्थिती सत्य आहे त्या सत्याच्या विरुद्ध यांनी दिलेलं आहे, की त्याच्यामध्ये त्या लोकांचा त्यावेळेला जय झाला असेल, परंतु त्यामुळे बऱ्याच लोकांचा पराजय झाला किंवा बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आले म्हणजे. तर या सगळ्या गोष्टी केल्यामुळे त्याचं पाप याच्यावरती पूर्णपणे आहे. दुसऱ्या एका माणसाच्या याच्यामध्ये बघितलेलं, की हा मोठा व्यापारी होता आणि हा प्रत्येक वेळेला जागा खरेदी करायचा. ते जागा खरेदी करत असताना सगळीकडे स्वस्तामध्ये जागा मिळावी, म्हणजे ज्या जागेमध्ये लॅटिगेशन आहे की बहीण भावाचा वाद आहे, मग त्या ठिकाणी भावाकडनं तो जागा विकत घ्यायचा आणि मग त्या बहिणीला सांगायचं की आता बघ तू एवढे पैसे घे आणि जा, आणि मग त्याप्रमाणे प्रत्येकाचे असे त्यांनी हक्क काढून घेतले होते. काही ठिकाणी तर असं होतं की जी जागा जी आहे ती सरकारी काही जागा राखीव असते, जसं गुरचरणाकरता आहे, एखादी एका स्मशानाकरता जागे राखीव आहे, एखादी जागा शाळेकरता राखीव आहे. तर त्या ठिकाणी काही पैसे देऊन त्या ठिकाणी काही ना काही वेगळं हे करून कायद्यामध्ये बदल करून घ्यायचा आणि त्या जागा सुद्धा कमी पैशामध्ये विकत घ्यायच्या. अशा प्रकारे यांनी भरपूर सारं चेंजेस त्याच्यामध्ये केला आणि त्या चेंज केलेलं असल्यामुळे त्या त्या जागेवरती जे जे विकसित होतं त्या जागेवर ज्या गोष्टी व्हायच्या त्या गोष्टी झाल्या नाही, त्या गोष्टी समाजाला मिळाल्या नाही. मग त्याचं सगळ्याचं पाप, त्याचे सगळ्याचे श्राप कर्म याच्या बरोबर आहेत. अशी वेगवेगळी, कारण प्रत्येकाचा पाठीमागचा जन्म वेगळा आहे, त्यामुळे पाठीमागच्या जन्मातलं कर्म वेगळं आहे. परंतु त्या कर्माचं साक्षीदारित कर्म जे आहे ते साक्षीदारित कर्म हेच आहे की त्यांनी कुठेतरी लोकांची दिशाभूल केलेली आहे, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांवरती अन्याय झालाय. कुठेतरी त्यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी असं केलंय की समाजामध्ये एखादी गोष्ट उत्पन्न होण्याकरता बराच कालावधी निघून गेलाय. ती प्लेस जी अवेलेबल होती ती प्लेस त्या ठिकाणी त्यांनी दिली नाही, ती त्यांनी स्वतःकडे ठेवली, त्याच्यामुळे अन्याय झालाय. मग ह्या सगळा अन्याय ज्या वेळेला लोटलेला आहे त्याच्या वेळेला जे लागणारे श्राप कर्म आहेत ते ह्या जन्मामध्ये त्याच्याकडे आलेत. नक्की. आता या जन्मामध्ये असं आहे की हा सगळ्या गोष्टीमध्ये प्रयत्न करतोय पण तो याला यश मिळत नाही. मग अशा प्रकारचं कर्म असेल तर निश्चितपणे याच्यावरती उपाय सुद्धा आहे. मग त्याच्यामध्ये उपाय येतो, त्याच्यामध्ये यागामध्ये नवचंडी याग खूप श्रेष्ठ येतो, की नवचंडी याग तुम्ही केल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचं कर्म असेल तर त्याचा नक्कीच. दोष कमी होण्याकरता पुण्य तुमच्याकडे जमा येतं. मग त्याच्यामध्ये साधारण 7-11 या संख्येने नवचंडी याग येतात. ह्याच्या व्यतिरिक्त नवारण मंत्र याच्यामध्ये खूप पॉवरफुल येतो. नवारण मंत्राचे काही स्वतः तुम्ही जप वगैरे केला तरी त्याच्यामध्ये फायदा होतो. दुर्गा सप्तशतीचे पाठ येतात, 13 पाठ येतात. त्या 13 पाठांचं तुम्ही वारंवार जर तुम्ही त्याच्यामध्ये पारायण केलं, वारंवार जर तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे पुनश्चरण केलं तर निश्चितपणे त्याच्यामध्ये सुद्धा हे दोष निघून जातात. तर अशा प्रकारचे सोपे उपाय, म्हणजे प्रत्येक वेळेला असं नाही की तुम्हाला काही यज्ञकर्म करायचं आणि त्या यज्ञकर्मामध्ये यायचं. एवढे सोपे उपाय सुद्धा आहेत की एखादा जप उठल्या बसल्या तुम्ही करू शकता, एखादं पठण तुम्ही करू शकता. ते नक्कीच. सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात आणि निश्चितपणे ते केल्यानंतर समोरच्या माणसाचा फायदाच होतो, की तुमच्या आयुष्यामधल्या ज्या समस्या आहेत त्या तर निघून जातीलच, तुमचं आयुष्य पूर्णपणे सुखी होईल. नक्कीच. ज्याप्रमाणे गुरुजी तुम्ही सांगितलं, की अध्यात्म यात्रा असेल, या सगळ्याचा ॲस्ट्रोलॉजीशी नेमका काय संबंध आहे? त्याचप्रमाणे एकंदरीत हम्पी यात्रा आणि श्रीलंका यात्रा या सगळ्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? याबद्दलचं सुद्धा खूप छान मार्गदर्शन तुम्ही आमच्या प्रेक्षकांना केलं. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. नमस्कार. साईराम, आप सबकी भली करे. गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे. आप सबका जीवन मंगलमय हो. ओम साईराम. तर मला वाटतं तुम्हाला सुद्धा गुरुजींना भेटायचं असेल, गुरुजींशी संपर्क करायचा असेल तर 20, 21 आणि 22 नोव्हेंबरला ठाण्यामध्ये एक्झिबिशन होणार आहे. ॲस्ट्रोलॉजी एक्झिबिशन आहे. तुम्ही नक्की जा आणि गुरुजी स्वतः तिथे सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत उपस्थित असणार आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं 12, 13 आणि 14 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये सुद्धा असंच एक एक्झिबिशन होणार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत गुरुजी स्वतः उपस्थित असणार आहे. तर या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.